नमस्कार, मी सपना टीचर आणि मी तुम्हाला ना एका मुलाची गोष्ट सांगणार आहे जो एका शाळेमध्ये शिकत असतो आणि त्याला परीक्षेचं प्रचंड दडपण यायचं. त्याला परीक्षा म्हटलं ना की छातीत धडधडायला व्हायचं आणि पेपर द्यायला तो खूप घाबरायचा, अपयशाला घाबरायचा. तर ही गोष्ट त्याच्या शाळेतल्या शिक्षकांनी हेरली आणि ते शिक्षक त्याला म्हणाले की आज ना मी तुला एक छान गोष्ट सांगणार आहे. तो म्हणाला, कोणती सर? ते म्हणाले की अरे एका शेतकऱ्याला ना एक अंडं सापडतं. आता या अंड्याचं काय करायचं? मग तो काय करतो, कोंबडीच्या घरट्यात ते अंडं ठेवतो आणि कोंबडी इतर अंड्यांप्रमाणे त्या अंड्यालाही उभवते आणि त्या अंड्यातनं एक सुंदर पिल्लू बाहेर येतं. पण हे काही इतर कोंबड्यांच्या पिल्लासारखं नसतं बरं का, ते वेगळंच असतं. आता हे कोंबडीचं पिल्लू, हे जे कोंबडीच्या पिल्लांसोबत ते दुसरं पिल्लू सुद्धा मोठं होतंय. आता आकाशातनं एकदा एक गरुड त्या पिल्लाला बघतो. तर तो बघतो तर त्याला जाणवतं की हे तर गरुडाचं पिल्लू आहे आणि हे कोंबडीच्या पिल्लांसोबत काय करतंय आणि हे असं जमिनीवरनं का चाललंय. मग तो गरुड जमिनीवर येऊन त्या पिल्लाला म्हणतो, काय तू असं चाललायस? उड की आकाशामध्ये, घे उंच भरारी. तू कसं काय चालू शकतो असं जमिनीवरती? तर ते पिल्लू म्हणतं, काय मी उंच भरारी घेऊ शकतो? तो म्हटला, हो तर तुझ्या पंखातच ताकद आहे उंच भरारी घेण्याची, आकाशामध्ये गवसणी घालण्याची. अरे उडून बघ तरी एकदा. मग तो पिल्लू असं म्हटल्यावर त्याला थोडा आत्मविश्वास येतो आणि तो प्रयत्न करतो की उडण्याचा आणि पंख पसरवण्याचा. आणि काय होते गंमत माहिती का, त्या गरुडाचे बोल ऐकून तो स्वतःचे पंख पसरवतो आणि आकाशामध्ये एक उंच भरारी घेतो आणि काय, तो आकाशात विहार करू लागतो पूर्ण आत्मविश्वासाने. तर हेच शिक्षक त्याला म्हणतात, अरे तुझ्यामध्ये सुद्धा खूप क्षमता आहे, तुला तुझ्या क्षमतांची जाणीव नाही इतकंच आहे. ज्या क्षणाला तुला तुझ्या क्षमतांची जाणीव होईल ना, तू सुद्धा असाच यशाची अनेक शिखरं पार करशील आणि तुझ्या यशाच्या आसमंतामध्ये उडशील किंवा तू खूप यश संपादन करशील. हे ऐकल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे डोळे उघडतात की आपण उगाचच घाबरतोय या सगळ्या गोष्टींना आणि तो पूर्ण मेहनतीनं प्रयत्न करतो आणि तो आयुष्यामध्ये त्याला हवं ते सगळं मिळवतो. हो की नाही मित्रांनो? तुमच्या बाबत पण असं होत असेल ना, तर तुम्ही तुमच्या क्षमतांची ओळख करून घ्या आणि तुमच्या प्रत्येक अपयशावर मात करा.